मित्रांनो, उन्हाळ्याच्या संदर्भाने आयुर्वेदातल्या चरक संहितेमधलं एक खूप महत्त्वाचं सूत्र आज सांगणार आहे, जे तुम्हाला नेहमी कामाला येईल, प्रत्येक उन्हाळ्यात कामाला येईल. बघा, आता उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सरबतं वगैरे किंवा पेय वगैरे काय काय घ्यायची हे तर आपण नेहमी सांगत असतोच. परंतु चरकाचार्यांनी एक विशिष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, तो आहाराचा केलेला आहे. तो आहाराच्या संदर्भात चरकाचार्य काय म्हणतात की घृतम पयः सशाली अन्नम भजन ग्रीष्मे न सीदती. म्हणजे काय, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जो थकवा येतो, अवसाद येतो किंवा अंग गळून जातं, काही काम करावं असं वाटत नाही, याच्यावरती आहारामध्ये काय बदल करायचा किंवा आहारामध्ये काय आपण घेऊ शकतो या संदर्भाने हे सूत्र आलेलं आहे. सूत्र मी सांगितलं तुम्हाला, तर त्याचा अर्थ काय होतो तेही बघूयात. की घृतम पयः सशाली अन्नम म्हणजे काय, घृतम म्हणजे तूप, पयः म्हणजे दूध आणि सशाली अन्नम म्हणजे काय, शाली अन्नम म्हणजे काय, तर भात किंवा तांदूळ. म्हणजेच काय, तर भाताबरोबर जर तुम्ही दूध आणि तूप एकत्र करून, म्हणजे थोडक्यात दूध, भात आणि तूप जर तुम्ही या ऋतूमध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये जर खाल्लं, तर काय होतं, न सीदती म्हणजे जे अवसाद होतोय, जो थकवा येतोय, जो अगदी आपल्याला काहीच काम करावं असं वाटत नाहीये, ते जर आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हे सूत्र नक्की लक्षात ठेवा की थोडंसं आपल्या आहारामध्ये हा बदल करायचा आहे की दूध, भात आणि तूप आवर्जून त्याच्यामध्ये, ह्या आहारामध्ये आपल्याला समाविष्ट करायचे.